खर्च कमी करू नका, उत्पन्नाचा मार्ग वाढवा। भारतातील सर्वात मोठ्या सरकारी जीवन विमा कंपनी LIC चे विमा सल्लागार व्हा। स्वतःचे उत्पन्न स्वतः ठरवा, आकर्षक कमिशन मिळवा। स्वतः सर्वांगीण विकास तसेच आर्थिक प्राप्तीची अमर्याद संधी, कामाची वेळ, पद्धत व कामाचे नियोजन स्वतः ठरवा व त्यानुसार अंमल करा। मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण, कोणतीही गुंतवणूक नाही। पात्रता किमान 10वी 12वी पास, वय 18 वर्ष पूर्ण, ट्रेनिंग व परीक्षा पास होणे आवश्यक। संपर्क अरविंद बगाडे, विकास अधिकारी LIC। मोबाईल नंबर 9422 41 99 03, 8208 09 67 16। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरु माऊली यांच्या आदेशानुसार व गुरुपुत्र चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली नृसिंहवाडीसह गाणगापूर, पिठापूर, दत्तधाम तसेच त्र्यंबकेश्वर गुरुपीठ व देश विदेशातील सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त एकाच वेळी सुरू होणाऱ्या सप्ताहासाठी येणाऱ्या सेवेकरी भाविकांचं स्वागत। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, दत्तधाम, नृसिंहवाडी। नृसिंहवाडी दत्तधाम मध्ये आज अंबा मातेचा जय जयकार करत श्री चंडी याग संपन्न। श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त नृसिंहवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात सुरू असलेल्या सप्ताहामध्ये आज भक्तिमय वातावरणात शेकडो सेवेकरांच्या उपस्थितीत वाद्याच्या गजरात व श्री अंबाबाईचा जय जयकार करत हवनयुक्त श्री चंडी याग संपन्न झाला। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिकचे पीठाधीश परमपूज्य गुरु माऊली यांच्या आदेशानुसार व गुरुपुत्र चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली नृसिंहवाडीसह गाणगापूर, पिठापूर व त्र्यंबकेश्वर या 4 गुरुपीठात तसेच देश विदेशातील सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रात एकाच वेळी अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सुरू आहे। यानुसार आज चौथ्या दिवशी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत श्री गुरुचरित्रातील 30 ते 35 अध्यायापर्यंत सामूहिक वाचन झाले। 8 वाजता भूपाळी आरती झाली। आरतीनंतर स्वामींच्या मूर्तीवर मान्यवरांच्या हस्ते अभिषेक व षोडोपचार पूजा करण्यात आली। यज्ञ विभागामध्ये याज्ञिकींनी विधिवत मंत्रोच्चाराने सकाळी यजमानाच्या हस्ते नित्य स्वाहाकार केला। सकाळी 9 वाजता शेकडो सेवेकरांच्या उपस्थितीत श्री हवनयुक्त श्री चंडी याग झाला। यावेळी श्री दुर्गा सप्तशती पाठाचं पठण करून प्रत्येक अध्यायाला श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, आईसाहेब, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय असा जय जयकार करत वाद्याच्या गजरात 21 विडे अर्पण करण्यात आले। याचवेळी श्री दुर्गा सप्तशतीचे वाचन करत श्री यंत्रावर कुंकुमार्चन करण्यात आले। श्री चंडी यागास महिला सेवेकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती। सकाळी 10:30 नैवेद्य आरती झाली। त्यानंतर पालखी प्रदक्षिणा झाली। या पूर्ण झाल्यानंतर याज्ञिकींनी श्री चंडी यागाची महती व हवनाचे आध्यात्मिक व वैज्ञानिक महत्त्व सोप्या भाषेत समजावून सांगितले। तसेच महिला वर्ग परिधान करत असलेल्या 11 अलंकारांचे महत्त्व व त्यापासून आपल्याला मिळणारी ऊर्जा यांचे अतिशय मार्मिकपणे विश्लेषण करून समजावून सांगण्यात आले। दुपारच्या सत्रात 3 वाजता याज्ञिकी विभागाकडून विनामूल्य याज्ञिकी प्रशिक्षण देण्यात आले। तसेच सामूहिक श्री दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र, सारामृत पाठ वाचन, पर्जन्य सुक्ताचे पठण करण्यात आले। यानंतर श्रीकृष्ण खेळ घेण्यात आले। यामध्ये महिला सेवेकऱ्यांनी फुगडीचा घेर धरला। तसेच महिला सेवेकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन विविध उखाणे घेतले। सायंकाळी 6 वाजता औदुंबर प्रदक्षिणा, 6:30 वाजता नैवेद्य आरती झाली। 7 वाजता विविध विषयावर मार्गदर्शन झाले। नित्य सेवा व नित्यधाम मध्ये गीतेचा 15वा अध्याय, विष्णू सहस्रनाम, शांती पाठ आदी सेवा करण्यात आल्या। उद्या सकाळी 8 वाजता हवनयुक्त श्री गीताई याग होणार आहे। सप्ताह काळातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा सर्व भाविक सेवेकरी भक्तांनी लाभ घ्यावा। तसेच ज्या भाविकांना सप्तकाळात अन्नदान करण्यासाठी धान्य, वस्तू, पदार्थ देणगी द्यावयाचा असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाम इथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले। शिवार न्यूजसाठी अनिल जासूद।